विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मौजे भौर गावामध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न। मौजे भौर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। वक्तृत्व भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। मोठ्या संख्येने स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला। तसेच उत्कृष्ट वक्तृत्व ज्या स्पर्धकांनी केले त्या स्पर्धकांना आयोजकांकडून बक्षीस देण्यात आले। तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून नानासाहेब धर्मभूषण बागुल, राज्याध्यक्ष SSD हे लाभले होते। आयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघबुद्धा मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सौ स्वाती अजय जाधव, सचिव अजय जाधव आणि जयंतीचे औचित्य साधून आयोजक यांनी सदर संपूर्ण गावाला भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळी मूर्ती बौद्ध नारायण हरी जाधव, रुखमाबाई नारायण जाधव, सुनीता भगवान जाधव यांच्या स्मरणार्थ देण्यात आल्या। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील नागरिक हजर होते। बाबासाहेब आंबेडकरांचे वारस समजतात की जन्माला आल्यापासून जे बी म्हणायचा ठेका चालू करतात। आम्ही बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आलो म्हणून बाबासाहेबांवर आमचा अधिकार आहे असा त्यांनी दिशाभूलचा ग्रह करून घेतलेला आहे। त्या महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजातल्या 1.5 कोटी बौद्ध समाजापैकी कमीत कमी 1,49,99,000 बौद्धांना बाबासाहेब समजले नाहीये। हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्यांना कोणाला या चळवळीच्या संदर्भामध्ये पुढे चालायचं असेल त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेतले पाहिजेत असं मी आपल्याला कळकळीची विनंती करतो। आणि म्हणून मित्रांनो मी आपले जे विचार आहे म्हणजे बाबासाहेबांचे विचार समजून घ्या म्हणजे हे बोलण्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी कधी एका जातीचं कल्याण व्हावं आणि एका जातीचं नुकसान व्हावं अशी भूमिका त्यांच्या आयुष्यात कधी घेतलेली नाही। बाबासाहेबांनी त्यांना जरी जातीयतेचे चटके लागले, त्यांना जरी त्या काळामध्ये ते महार होते म्हणून त्यांना सवर्ण समाजाने, उच्च समाजाने सातत्याने अपमानाची वागणूक जरी दिली तरी बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र जेव्हा त्यांच्या हातामध्ये संविधान लिहिण्याचा अधिकार आला, त्यांच्या हातामध्ये सत्ता आली, त्यावेळेस मात्र त्यांनी या देशातल्या सर्वसामान्य लोकांना या देशाचं मालक बनवण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी माझा कोणत्या जातीने अपमान केला म्हणून त्या जातीचा सूड घ्यावा अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच घेतली नाही। हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा।